आपल्याला एवढा मोठा पाठिंबा मिळाला आहे त्यासाठी खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देते। आणि जे आपले सेवक याजकगण आणि आपले मेंढपाळ आहेत त्या मेंढपाळासाठी आज आपण या रस्त्यावरती आलेलो आहोत। यामध्ये महिलांची संख्या जास्तीची आहे। या महिलांना न्याय मिळाला नाही तर ही महिला मुंबई ते दिल्लीचा प्रवास करेल आणि उपोषण करेल। आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, त्या बदमाशाला जर शिक्षा झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसू आणि हे उपोषण आम्ही दिल्लीपर्यंत नेऊ। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि याला शिक्षा झाली पाहिजे, त्याची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि जे काही वक्तव्य त्यांनी केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना माफ केलंय, कारण आम्ही शांतीप्रिय लोक आहोत। पण जर एक महिला जागृत झाली, हजारो महिला जागृत झाल्या तर या नराधमाला पळायला जागा मिळणार नाही। आज आमच्या शांततेला हात घालून आमची शांतता भंग करणं हे ते चुकीचं करतोय आणि आज हे दाखवून द्यायची वेळ आली। आम्ही शांतीप्रिय लोक आहोत, आम्ही शांततेत सगळ्या गोष्टी करत आहोत। पण जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, दिल्लीच्या दारापर्यंत जाऊ आणि उपोषण करू। जय महाराष्ट्र, जय हिंद। थँक्यू जीसस।